नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की नंदिनीच्या बाबाने जीवाला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि जीवा गार्डनमध्ये उभा राहतो तेव्हा त्याला त्याची प्रतिमा दिसू लागते आणि त्याची प्रतिमा त्याला बोलते, तू सिनेमा पाहत नाहीस का? त्या सिनेमामध्ये हिरो आपल्या हिरोईनला मिळण्यासाठी काय काय करतो, हिरोईनच्या वडिलांशी भांडतो व त्यांची सेवा करतो आणि आपले प्रेम मिळवतो, तसेच तुला करावं लागेल. आणि त्यावेळेस आपण पाहतो जीवा स्वतःशी बोलत असतो. हे पाहून नंदिनी आणि तिच्या आईला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि आई नंदिनीला बोलते, पाहिलं का, त्याला जिकडे तिकडे तू दिसत आहेस, तो स्वतःशी एकटा, तू समजून कोणालाही बोलत नाही, अशाने त्याची मानसिक स्थिती खराब होईल. नंदिनी, तुला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडलेली असते. तर इकडे आपण पाहतो की पार्थ काव्याची स्केच पाहतो आणि तो काव्याला बोलतो की काव्या, झालेल्या प्रकारावरून तुम्हाला कोणी काही बोललेलं मला अजिबात सहन होणार नाही आणि मी ते खपून देखील घेणार नाही. तर इकडे आपण पाहतो की रम्या व वसुंधराने काव्य व जीवाचे सर्व फोटो एका ठिकाणी ठेवून नष्ट करण्याचा विचार करतात. तेव्हा वसुंधरा रम्याला बोलते की रम्या, हे जर फोटो पार्थ, नंदिनी, जीवा यापैकी कोणी जरी पाहिले तर मात्र खूपच मोठा अनर्थ होईल. हे सर्व काड्या जुळल्या जातील आणि आपल्यावर आरोप येईल. आणि त्याच वेळेस आपण पाहतो की काव्य दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि त्यांच्यासमोर जीवा व काव्याचे फोटो पाहून तिला देखील खूप मोठा धक्का बसतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य कशा प्रकारे रम्या व वसुंधराला धडा शिकवणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.